जसं की आपण पण एज्युकेटर्स आहात, टीचर्स आहात, ऑफलाईन ऑनलाईन कुठे पण आपण क्लास घेतात. यूट्यूबवर आपण प्लॅन करत आहे किंवा एक आपला ॲप्लिकेशन आहे, झूम आहे, जी मीट आहे, सगळ्या ठिकाणी आपण कोणताही लेक्चर वगैरे घेतात, क्लास वगैरे घेतात आहे. त्याचमध्ये आपल्याला बरंच काही क्वेश्चन्स येतात, डाऊट येतात, त्याचमध्ये बरंच प्रॉब्लेम येतात की आपण ते कसं सेटिंग ठेवायचं, कसं काय टिप्स असणार त्याचमध्ये, ते आपण कसं रूल्स वगैरे फॉलो करून ते प्रॉपर वेमध्ये मुलांना आपण एक प्रॉपरली व्हिडिओज प्रोव्हाइड करू शकतं किंवा आपण एज्युकेशन जे आपलं आहे ते आपण कसं प्रोव्हाइड करू शकतं. तर आजच्या जे व्हिडिओ हा व्हिडिओ जे होणार आहे ते आपल्या त्यासाठी आहे की आपण यूट्यूबवर आपण जे क्लासेस वगैरे कंडक्ट करतात त्याचमध्ये असे काय टिप्स आहे जे आपण लक्षात ठेवून प्रॉपर वेमध्ये आपले क्लासला एंगेजिंग करू शकतं. आणखी एक प्रॉपर वेमध्ये मुलांना जे प्रोडक्ट रिक्वायरमेंट आहे, जे नॉलेज रिक्वायरमेंट आहे, जी क्वालिटी रिक्वायरमेंट आहे ते आपण प्रोव्हाइड करू शकतं. तर मी संदीप दिवर सगळ्यांचं स्वागत करतोय स्मार्ट इन्फोविजन पुण्यातवर. जसं की आपल्याला माहिती आहे की हा आपला एक्सपिरियन्स सेंटर आहे पुण्यातमध्ये, मोहम्मदवाडीमध्ये, जिथे आपण येऊन स्वतः एक्सपिरियन्स करू शकतं, रेकॉर्डिंग करू शकतं, पॉडकास्टसाठी, स्टुडिओ सेटअपसाठी, ऑनलाईन क्लाससाठी, यूट्यूब क्लाससाठी, ट्रेडिंग सेटअपसाठी कोणताही प्रकारचा डाऊट असेल तुम्ही इथे येऊन आपण स्वतः सॉल्व करू शकता. हे आजचा व्हिडिओ होणार आहे की आपण जे ऑनलाईन क्लासेस वगैरे घेतात त्याचवर असं काय पॉईंट्स आहे, टिप्स आहे जे आपण लक्षात ठेवून आपले क्लासला, आपले यूट्यूब लेक्चरला, क्लासेसला एक प्रॉपर चांगली वे देऊ शकता आपण. तर लेट्स स्टार्ट करू. आपण पाहूया याचमध्ये बरंच टिप्स आहे ते आपण पॉईंट वाईज आपण पाहूया की काय काय असं पॉईंट्स आहे. जसं की आपण बिफोर दी लाईव्ह सेशन्स, म्हणजे जेव्हा आपण कोणताही क्लास कंडक्ट करणार आहे आणि एक लाईव्ह सेशन स्टार्ट करणार आहे त्याचमध्ये आपल्याला काय काय लक्षात ठेवावं लागतं आणि आपल्याला काय प्लॅनिंग करावं लागतं हे महत्त्वाचं आहे. बिकॉज की आपल्या माइंडमध्ये बरंच काही आहे, मुलांना शिकवायचं आहे, त्यांचे क्वेश्चन आन्सर्स आहे, कसं आपण प्रिपेअर करू शकतो, हे सगळं आपल्याला लक्षातमध्ये ठेवावं लागतं. ते पहिलं आहे काय, बिफोर दी लाईव्ह सेशन्स, म्हणजे आपल्याला लाईव्ह क्लास घेतल्या अगोदरच आपल्याला काय करायचं असतं. पहिला, प्लॅन युअर कंटेंट, म्हणजे जे आपण शिकवणार आहे आज ते आपण प्रॉपरली प्लॅन केला पाहिजे की जे टॉपिक आहे, काय सिलेबस आहे, काय आपण त्यांना शिकवणार आहे, काय मटेरियल आहे आपल्याकडे, हे सगळं प्रॉपरली प्लॅन असला पाहिजे. त्याचमध्ये काहीच चुकी नाही. बिकॉज की एक सेटअप जे आहे आपण जेव्हा शिकवतात मुलांना ते आपले प्रॉपर वेमध्ये असला पाहिजे की मुलांना पण प्रॉपरली समजेल की आपण जे त्यांना शिकवतात आहे, जे आपण कंटेंट त्यांना प्रोव्हाइड करत आहेत ते प्रॉपर तेच टॉपिकवर आहे आणि त्यांना ते महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन भेटणार आहे. त्यानंतर आहे सेकंड वन आपला सेटअप युअर इक्विपमेंट्स, म्हणजे हे ते झालं की आपले जे प्लॅन आपण केले, जे शिकवायचं आहे, ते जे क्लासेस आपल्याला घ्यायचं आहे, जे टॉपिक आपल्याला कव्हर करायचं आहे त्याच्यासाठी आपण सेटअप करू शकतो विथ द कंटेंट. त्याचमध्ये बरंच काय होऊ शकतं, PDF, बुक्स, PPTs जे काय असेल ते आपण आपल्या हिशोबाने रेडी करू शकता. त्यानंतर इक्विपमेंट्स येतात. आता इक्विपमेंट्समध्ये बरंच काय आहे की आपण व्हाईट बोर्ड, ग्रीन बोर्ड, ब्लॅक बोर्ड जे काय असेल किंवा डिजिटल बोर्ड, जे आपल्या इथे आहे बेंचमार्कचा डिजिटल बोर्ड आहे, ते आपण यूज करू शकतं. त्याचमध्ये आपण कशाप्रमाणे आपण शिकवतात ते महत्त्वाचं आहे डिजिटल बोर्ड. आणि जर आपल्याला लाईव्ह जायचं आहे रेकॉर्डिंगसाठी, जे मी पण लाईव्हसाठी यूज करतो बेंचमार्कचा 4K PTZ कॅमेरा, तो ह्याच रिमोटवर पूर्ण ॲक्सेस होतात, तो 360 रोटेट असतात आणि प्रॉपर वेमध्ये आपण पाहू शकता की जेवढा झूम जास्त कमी करायचं आहे ते आपण याच कॅमेरावरून इझी करू शकतं. आपले जे फ्रेम आहे ते पण प्रॉपरली ह्याच कॅमेरावरून सेट करू शकतं. याच कॅमेरामध्ये कोणताही मेमरी कार्ड, कॅप्चा कार्ड नाही रिक्वायर, कोणताही ऑपरेटरची गरज नाही. हा डायरेक्टली कनेक्टेड असतं आपल्या सिस्टमवर. त्याचमध्ये जी कॅमेरा आहे त्याच आपल्याकडे बरंच कॅमेरा होऊ शकतं, कॅमकॉर्डर होऊ शकतं, मिरर कॅमेरा होऊ शकतं, बाकी जे वेगळे असं बरंच कॅमेरा आहे मार्केटमध्ये, ते कोणताही आपल्या मोबाईल पण होऊ शकतं, ते प्रॉपरली ठेवायचं. त्यानंतर आहे मायक्रोफोन. आता जे मायक्रोफोन आहे आपल्याकडे, माईक वगैरे आहे, ते कॉलर माईक पण होऊ शकतं किंवा जसं मी वापरतात आहे सेनायझरचा नॉईज कॅन्सलेशन माईक, हा पण आपण यूज करू शकतो. त्यानंतर आहे लाईटिंग्स. आता लाईटिंग महत्त्वाचं आहे की विदाउट मार्केटमध्ये आता बरंच लाईट आहे, रिंग लाईट आहे, LED लाईट्स आहे, असं ट्यूबलाईट्स वगैरे पण असतात. तर आपण एक प्रॉपरली लाईटिंगचे जे सेटअप आहे ते प्रॉपरली असला पाहिजे, जिथे की आपण जसं की आपण इथे पाहतात
की आपली जी क्वालिटी आहे ती वेगळीच क्वालिटी आपल्याला भेटतं, बिकॉज की हा जे सेटअप आहे पूर्ण प्रॉपरली स्टुडिओ सेटअप आहे. त्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट असतं यामध्ये इंटरनेट. जेव्हा जे काय आपण लाईव्ह स्ट्रीमिंग करणार आहे त्याचमध्ये एक मोठा आपल्याला इंटरनेट रिक्वायरमेंट असतं. आणखी त्याचमध्ये पण आपल्याला जे MBPS आहे ते मोठी MBPS आपल्याला रिक्वायरमेंट असेल, ती आपल्याला लक्षात थोडा ठेवायला लागतं. एवढे इक्विपमेंट्स आपल्याला पहिला प्रिपेअर करावं लागतं. त्यानंतर आहे हे सगळं केल्यानंतर टेस्ट युअर सेटअप्स, म्हणजे जे काय आपण इक्विपमेंट्स लावले आहे सेटअपसाठी किंवा आपण लाईव्ह जाणार आहे त्याचमध्ये ते पहिलं आपल्याला 2 मिनिट 5 मिनिटचा एक व्हिडिओ प्रॉपरली रेकॉर्ड करून स्वतः आपल्याला बघायचा की आपण जे व्हिडिओज वगैरे बनवतात, रेकॉर्ड करतात किंवा लाईव्ह वगैरे जातात आहे त्याचमध्ये व्हॉईस क्वालिटी कशी आहे, जेवढे इक्विपमेंट्स आहे तो प्रॉपरली वर्क करत आहात की नाही, त्याचमध्ये जे आपण माईक कॅमेरा वगैरे लाईटिंग्स वगैरे प्रॉपरली आहे की नाही, व्हिडिओ क्वालिटी कसं आहे, ते सगळे आपल्याला पहिलं टेस्ट केला पाहिजे. म्हणजे हा होता बिफोर क्लासेस, म्हणजे जेव्हा आपल्याला क्लास स्टार्टिंग करायचा त्याचा पहिला. आता आहे का आपला ते पण आपण पाहू नेक्स्ट. ड्युरिंग दी लाईव्ह क्लासेस, म्हणजे आता आपली क्लास स्टार्ट झाली. हे पहिला होता की आपली जे क्लास आहे त्याचा पहिला आपल्याला काय करायचं. आता आपली क्लास स्टार्ट झाली त्याचमध्ये आपल्याला काय काय लक्षात ठेवावं लागतं ते आहे स्टार्ट विथ अ ग्रीटिंग्स अँड प्रॉपरली पर्पज. स्टार्ट विथ अ ग्रीटिंग अँड पर्पज. जेव्हा आपण कोणताही लेक्चर वगैरे स्टार्ट करतात त्याचमध्ये सर्वांना पहिला ग्रीटिंग द्यायचा आणि जे काय आपले मोटिव्ह होणार, आपले अजेंडा काय होणार, आपले जे लाईव्हचं पर्पज जे आहे, कोणता टॉपिक आहे काय आहे, त्याचमध्ये आपण कसा एक प्रॉपर वेमध्ये काय त्यांना डिलिव्हर करणार आहे त्याचा एक प्रॉपरली क्लिअर असला पाहिजे. त्यानंतर एंगेज युअर ऑडियन्स, म्हणजे जे आपले ऑडियन्स आहे ते आपल्याला माहिती असलं पाहिजे की याचमध्ये जे आपले स्टुडंट्स आहे ते कोणकोणते स्टुडंट आहे, त्याचमध्ये किती लोक इंटरेस्टेड आहे किती नाही, आणि त्यांचे डाऊट काय आहे, क्वेश्चन्स वगैरे काय आहे, हे सगळे जे आहे त्यांना एक प्रॉपरली एंगेजिंग करून आपण क्लास स्टार्ट करू शकता. म्हणजे त्यांचा फ्रीली वेमध्ये आपण टॉकिंग करू शकता किंवा क्वेश्चन्स वगैरे आहे, आणखी काही पर्सनल असेल, त्यांचा काही टॉपिकवर डाऊट्स वगैरे असेल ते आपण घेऊन प्रॉपरली कनेक्ट करू शकतो. त्यानंतर आहे टीच इन सिगमेंट. आता याचं महत्त्व काय आहे की टीच इन म्हणजे आपण जे शिकवतात आहे त्याचमध्ये एक ब्रेक असला पाहिजे. म्हणजे डायरेक्टली नाही, एक टॉपिक आला त्यानंतर दुसरा टॉपिक, म्हणजे कोणताही व्हिडिओ आपण जे क्लास वगैरे घेतात त्याचमध्ये आपले एक सिस्टमॅटिक असला पाहिजे. 5 मिनिट 10 मिनिट किंवा 15 मिनिट्स असा ब्रेक देऊन आपण एक सेगमेंट वाईज आपण टीच करू शकतो. त्याचमध्ये आहे यूज ॲनोटेशन्स अँड टूल्स. म्हणजे आज मार्केटमध्ये बरंच ॲनिमेशन वगैरे आहे, ॲनोटेशन्स वगैरे पण आहे, टूल्स वगैरे पण आहे आपल्याकडे, जे आपण यूज करून आपले जे PDF आहे, PPTs आहे किंवा जे काय असेल मटेरियल त्यांना आपण एक प्रॉपरली ॲट्रॅक्टिव्ह बनवू शकतं. आणखी त्यांना जे समजायचं म्हणजे जे मुलं वगैरे असतात किंवा जे आपले लोक असतात त्यांना जास्ती करून व्हिज्युअलाइज करावा. म्हणजे जे आपण बघतात किंवा आपण जे ऐकतात ते आपल्या माइंडमध्ये जास्त असतं. म्हणजे या डिजिटल बोर्डमध्ये मी काय 3D बनवलं, कोणताही इमेज घेऊन त्याची इमेज दाखवली त्यांना प्रॉपरली, त्यांना जास्ती समजतात. म्हणजे त्यांना जास्ती कळतात की हे जे आहे प्रॉपर वेमध्ये कळतात त्यात. त्यानंतर आहे हँडल क्वेश्चन्स स्मार्टली. आता त्यांचे काही डाऊट्स वगैरे असेल, त्यांचे काही क्वेश्चन्स वगैरे असेल ते आपण प्रॉपरली त्यांच्यासोबत प्रॉपरली एंगेजिंग करून त्यांचे जे डाऊट आहे ते आपल्याला क्लिअर केलं पाहिजे. आणखी त्यांना काही डाऊट आहे ते पण आपल्याला काही नाही समजलं ते पण आपण त्यांना प्रॉपरली क्लिअर केला पाहिजे. म्हणजे हे जे आहे ड्युरिंग द क्लासेस जे काय ॲक्टिव्हिटीज आहे थोडंफार फन होऊ शकतं, आपण काही थोडंफार गेम्स वगैरे आपण करू शकता, पोल वगैरे किंवा क्वेश्चनिंग आन्सरिंग आपण करू शकता. म्हणजे आपल्याला पाहिजे की आपण त्यांना स्मूथली कसा हँडल करतात आहे आणि त्यांना कसं आपण जे शिकवतात ते कसं त्यांना जमतात आहे. म्हणजे त्याचमध्ये बरंच काही असू शकतं, ते आपल्यावर डिपेंड आहे की आपण कसं त्यांना शिकवतात आहे. त्यानंतर आहे की आपण ड्युरिंग द क्लासेस वगैरे सगळं झालं. त्यानंतर आहे टेक्निकल और प्रेझेंटेशन टिप्स. आता काय आपण टेक्निकल आपल्याला काय काय रिक्वायरमेंट असतं, म्हणजे पहिला काय इक्विपमेंट्स आपल्याला गरज होती ते आपण कसा डिलिव्हरी वगैरे करायचा. त्यानंतर टेक्निकली अँड प्रेझेंटेशन टिप्स आहे की आपल्याला काय काय सॉफ्टवेअर वगैरे यूज करायचं, त्याचमध्ये काय आपल्याला रिक्वायरमेंट आहे ते पण आपण पाहू शकता. फर्स्ट आहे OBS और StreamYard. हे सॉफ्टवेअर आहे, ॲप्लिकेशन्स आहे जे आपण
यूज करून ते आपण लाईव्ह स्ट्रीमिंगसाठी यूज करू शकता. यूट्यूबवर किंवा कोणत्याही प्लॅटफॉर्मवर आपल्याला जायचं आहे, जीमीट, झूम किंवा आपले ॲप्लिकेशन पण आहे स्वतःचं, त्याचमध्ये पण आपण OBS यूज करू शकता. मोस्ट ऑफ दी जे एज्युकेटर्स आहेत ते लोक OBS यूज करतात ह्या लाईव्ह स्ट्रीमिंगसाठी आणि रेकॉर्डिंग पर्पजसाठी पण. त्यानंतर स्पीक क्लिअरली अँड विथ द एनर्जी, म्हणजे जे आपण मुलांना शिकवतात आहे, जे आपण प्रोडक्ट त्यांना नॉलेज वगैरे प्रोव्हाइड करतात, त्याचमध्ये आपली जी व्हॉईस आहे ती प्रॉपरली क्लिअर असला पाहिजे. आणखी त्याचमध्ये एनर्जी पाहिजे. असं नाही की आपण काही टॉपिक घेतलं आणि त्यांना प्रॉपरली स्टार्ट केला आणि त्याचमध्ये काही इंगेजिंग नाही किंवा काही एंटरटेनमेंट नाही, असं नाही. एक प्रॉपरली जे आपले व्हॉईस आहे ते क्लिअर अँड प्रॉपर वेमध्ये त्यांना समजला पाहिजे, की म्हणजे जे त्यांना समजत आहे ते क्लिअर आहे की नाही, हे लक्षात ठेवायची गोष्ट असतं. आणखी सर्वात महत्त्वाचा की त्याचमध्ये जे आपले इंट्रॅक्शन्स आहे, म्हणजे आपण त्यांच्यासोबत कसा कम्युनिकेट करणार, ते आय कॉन्टॅक्ट ते पण आपल्याला महत्त्वाचं असतं. त्यांचे जे डाऊट्स वगैरे आहे ते टाईम टू टाईम त्यांना क्लिअर केला पाहिजे. काही डाऊट्स आहेत ते आपण कमेंट करून किंवा आपण जे काय आहे त्यांच्यासोबत प्रॉपरली क्लिअर असला पाहिजे आपण जे डाऊट्स वगैरे आहे. अँड लास्ट पण आपण पाहू शकता इथे आफ्टर दी लाईव्ह क्लासेस आपल्याला काय केलं पाहिजे. म्हणजे जेव्हा आपण लाईव्ह क्लासेस वगैरे घेतात त्याचमध्ये बरंच काय आपल्याला ॲक्टिव्हिटीज करावं लागतं. ते आहे काय, सेव्ह अँड टायटल्स दी रेकॉर्डिंग, म्हणजे जे काय आपण टॉपिक्स आज कव्हर केलं आहे ते आपल्याकडे रेकॉर्डिंग असला पाहिजे. असं नाही की आपण डायरेक्टली लाईव्ह गेला आणि ते संपला, असं नाही. ते आपल्याकडे पण प्रॉपरली टायटल वाईज आपल्याकडे सेव्ह असला पाहिजे, की जेव्हा आपल्याला रिक्वायरमेंट असेल, मुलाला डाऊट वगैरे असेल, त्या टाईमवर त्यांना डिलिव्हर आपण करू शकता. त्यानंतर आहे आस्क फॉर फीडबॅक. जेव्हा आपण वगैरे क्लास वगैरे सब कंप्लीट केला त्यानंतर प्रॉपरली त्यांचा जे फीडबॅक आहे ते आपल्यासाठी महत्त्वाचं असतं, की त्यांना काय पटलं, त्यांचे जे डाऊट होते ते क्लिअर झाले की नाही, ते प्रॉपरली त्यांना समजलं की नाही. म्हणजे आपले जे क्लास वगैरे होते त्याचमध्ये काही फीडबॅक असेल ते आपण घेऊ शकतं. काय चेंजेस करायचा असेल त्याचमध्ये आपण ते पण आपण प्रॉपरली कट करू शकतं. आणखी जे फीडबॅक आहे ते आपल्यासाठी महत्त्वाचं असतं. काही डाऊट्स वगैरे असतं ते पण आपण क्लिअर करू शकतो. आणखी फीडबॅक कंपल्सरी आहे का, की आपल्या ग्रोथसाठी ते आपल्याला फीडबॅक रिक्वायरमेंट असतात, त्याचमध्ये आपल्याला काय ग्रोथ करायचं आहे. लास्ट वन पॉईंट आहे रिव्ह्यू ॲनालिटिक्स. म्हणजे हा एक महत्त्वाचा आहे, बिकॉज की या रिव्ह्यूवरून आपण यूट्यूबवर आहे ते आपले सबस्क्रायबर किती वाढले, त्यानंतर आपली जे वॉच टाईम आहे ते कशी झाली, किती वाढली आहे, आणि जे प्रॉपरली आपली जी ॲनालिटिक्स आहे ते प्रॉपरली आपले चार्टवर आपण पाहू शकतं. आणखी जे ग्रोथ आहे ते पण आपण इथे वॉच टाईम आपली किती झाली आहे, ते आपले सबस्क्राईब किती वाढतात, किती आपले मॉनिटायझेशनसाठी किती आपल्याला रिक्वायरमेंट असतं, हे पण आपल्याला एक रिव्ह्यू गरजेचं असतं. म्हणजे एवढी टिप्स जे होती ते आपण इथे आज आपण पाहिले. आता याचमध्ये जर आपण बघायला गेले की ऑनलाईन आपण क्लास पण घेतात, त्याचमध्ये जे काय टिप्स आहे ते आपण इथे पाहू शकता. म्हणजे आय थिंक हा व्हिडिओ पाहून आपल्याला कळलं असेल की आपल्याला काय टिप्स लक्षात ठेवून आपले जे ऑनलाईन क्लास यूट्यूबवर आपण क्लासेस वगैरे घेतात ते प्रॉपरली कसा एंगेजमेंट करू शकता, कंडक्ट करू शकता आणि प्रॉपरली त्यांना एक प्रॉपर वेमध्ये एक प्रॉपरली एक्सप्लेन करून आपण त्यांना प्रोव्हाइड करू शकता. आय थिंक हा व्हिडिओमध्ये जे आपले डाऊट होतात की काय टिप्स आहे असं, की ज्यामध्ये जे बरेच लोक यूज करतात आणि ते प्रॉपर छान प्रमाणे व्हिडिओ किंवा लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये ते आपले व्हिडिओज वगैरे प्रोव्हाइड करतात. ते हे जे टिप्स आहे आय थिंक हा महत्त्वपूर्ण असेल किंवा आपल्या इम्पॉर्टंट असेल. ते हे टिप्स फॉलो करून आपण पण आपले जे ऑनलाईन क्लासेस आहेत, जे आपण यूट्यूबवर क्लासेस कंडक्ट करतात आहे, त्याला पण आपण इम्प्रूव्ह करू शकतो. तर आय थिंक हा व्हिडिओ तुम्हाला चांगली वाटली असेल. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणखी ज्यांना रिक्वायरमेंट असेल हा आपण शेअर पण करा. असंच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज घेऊन मी परत तुम्हाला भेटणार नेक्स्ट व्हिडिओमध्ये. त्यापर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.